चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि आपण पाहताय की हळूहळू वातावरण पेटत चाललेलं आहे। मात्र एक वैचारिक परिवर्तन देखील आपल्याला अखंड भारतभर पाहायला मिळते। या देशामध्ये प्रस्थापितांचं राजकारण केलं जात होतं। अनेक लोकांनी आपल्याच घरामध्ये आपल्याच कुटुंबामध्ये सत्ता ही ठेवली होती। मात्र नव्याने एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं गठन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज गावागावामध्ये समाजामध्ये या विचारांचं या ठिकाणी पेरणी होताना दिसते। आणि म्हणूनच रायगड आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एक अशा विचाराचा माणूस उमेदवार म्हणून देण्यात आलेला आहे, ज्या व्यक्तीनं या महाराष्ट्रभर एक परिवर्तनवादी चळवळ उभी केलेली आहे। कोकणातले गाडगे बाबा म्हणून त्यांना संबोधलं जातं। या समाजामध्ये अनिष्ट चालीरीती रूढ परंपरा आहेत, ज्या डावळून नव्याने एक वेगळा विचार तरुण पिढीला पुढच्या पिढीला द्यावा यासाठी ते सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत। आणि म्हणूनच असा एक विचाराचा माणूस या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिलेला आहे आणि बहुजन वंचित आघाडी याने त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे जोशी काका, अर्थात मारुती काका जोशी। हे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण जाणून घेऊया की मारुती काका जोशी हे व्यक्तिमत्व काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला ते कसे सामोरे जाणार आहेत। जोशी काका, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रत्नागिरी वनच्या वतीनं। मी तुम्हाला जोशी काकाच म्हणेन, कारण की तुमचं काम आम्ही गेले काही महिने काही वर्ष ऐकत आलेले आहोत। तुम्ही समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची वैचारिक लाट पसरवलेली आहे आणि खरंच तुमचं काम हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि नव्या पिढीला अपेक्षित असं काम आहे। मात्र आमच्या या प्रेक्षकांसाठी काही लोकांसाठी तुम्ही नवीन आहात, थोडंसं कळू द्या की मारुती काका काय आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि संयुक्त बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यांच्या उमेदवार लोकसभा उमेदवार मला निवडून दिलेलं आहे, म्हणजे मला उभा केलेला आहे। तर माझं नाव आहे मारुती रामचंद्र जोशी। मी मुंबई पोलीस खात्यात 40 वर्ष नोकरी करून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरती सेवानिवृत्त 15 वर्ष झाली। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावरती हे चांगल्या प्रकारे आम्हाला दिल्यामुळे त्यांचेही धन्यवाद मानतो। आमचे असे प्रश्न आहेत, कुळांचे प्रश्न, प्राथमिक शिक्षणापासून पदवीधर शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत व्हावं असं आमचं वंचित बहुजन विकास आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले। त्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच कुळांच्या प्रश्नावरती, आरक्षणाच्या प्रश्नावरती आम्ही कटिबद्ध आहोत। या सर्व समाज एकत्र येतोय आणि या सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, आजचा पहिला दौरा या चिपळूणमध्ये आलेला आहे। चिपळूणच्या दौऱ्यानंतर उद्यापासून आम्ही सगळे करतो, सगळ्यापर्यंत प्रवास करणार आहेत। तर आम्ही हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध होतो। काका, आपण आता अनेक दिवस तुम्ही एक परिवर्तनवादी प्रचारक म्हणून, विचारांचे प्रचारक म्हणून तुम्ही काम करतात। तुम्हाला जे विचार पडतात, जे समाजाच्या हिताचे आहेत, ते तुम्ही तरुण पिढीमध्ये पेरण्याचा प्रयत्न करत होता आणि मला वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे। परंतु आज वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही समाजामध्ये जात आहे। आज तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। ही छोटी गोष्ट नाही आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे। तुम्ही जे गेले अनेक वर्ष मग खाकीवर्दीमधला एक तुमचा असलेला एक तो शिपाई किंवा समाजामध्ये एक लोकांचं बांधिलकी जपणारा माणूस म्हणून तुम्ही एक वेगळी छाप पाडलेली आहे आणि त्याचंही तुम्हाला मिळालेली पोचपावती आहे। आणि म्हणूनच आज तुम्हाला एक उमेदवारीच्या रिंगणामध्ये असताना तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेवढं केलेलं आहे त्याचं तुम्हाला काय फळ मिळेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांनी जे लिहिलं होतं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आणि स्वातंत्र्य हे विचार मला प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे आणि ते अधिकार मी समाजापुढे मांडतो। कोणत्या प्रकारे मांडायचं, अनेक लोक बोलतात ते असं बोलतो, तसं नाही। मी स्वातंत्र्य, मला अधिकार दिला आहे, संविधानाने अधिकार दिला आहे आणि संविधानचा अधिकार घेऊन मी या परिवर्तनवादी विचाराकडे निघालेला आहे। त्याच पद्धतीनं या संविधानाचे विचार करताना बाळासाहेब आंबेडकरांनी या माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला ती उमेदवारी दिली, त्यामुळं
त्या महाराष्ट्रामध्ये हा जो झंझावात चाललेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये चाललेला झंझावात या पुऱ्या महाराष्ट्रात 12 बलुतेदार 18 पकड जाती आहे त्यांना घेऊन मी महाराष्ट्र परिवर्तनासाठी निघालेला आहोत. नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज लोकांना समाधानकारक आहे. जे लोक बहुजनवाद मानतात अशा लोकांसाठी एक वेगळ्या प्रकारची आनंदाची बाब आहे की गेली अनेक वर्षे ठराविक लोकांच्या घरामध्ये सत्ता नांदत होती, मात्र आज एका बहुजन समाजाच्या एका चांगल्या विचाराच्या व्यक्तीला उमेदवार म्हणून घोषित केलं गेलं. तुम्हाला काय वाटतं, समाज तुम्हाला कितपत पाठिंबा देईल? मी आता काल माधव कांबळेंशी बोलत होतो. ते म्हणाले की ही जी उमेदवारी खासदारकीची उमेदवारी आपल्याला शामराव पेजेनंतर पहिलीच आहे, तर कुणबी युवानं सगळ्यांनी याच्या पाठीमागं ताकदीनिशी उतरलं पाहिजे असं 4 जिल्ह्याचे अध्यक्ष माधवजी कांबळे मुंबईमध्ये माझ्यासमोर वक्तव्य केलं. आणि तिथे जवळजवळ एक 1200 ते 1300 लोक एकत्र येऊन प्रत्येकाने माझा फोटो काढला आणि आपापल्या बरोबर घेऊन गेले. त्या दिवशी मी समजलो की माझी सीट विन आहे. अशी विन करूनच मी येता निघालो. कालपासून झोपलो नव्हतो, आता आलं म्हणून सांगायचं. मग एवढं समजलं की हा समाज आपण आज जर पोचलो, इथे आम्ही निघालेले भाईजे साहेब आहेत, मोहिते साहेब आणि ही गॅंग आपण सगळे निघालो ना महाराष्ट्रावर, तर आपण 1 नंबरने विन होऊ शकतो अशी माझी स्वतःची खात्री आहे की हा समाज आपल्या पाठीमागं छाती ठोकपणे सर्व 12 बलुतेदार उभे राहतील अशी मनपूर्वक सगळ्यांना खात्री वाटते. परंतु विरोधक सुद्धा तगडे आहेत, बरोबर आहे ना? लढायचं आहे तर तुम्हाला अत्यंत परिपक्वपणे लढावं लागेल. त्या दृष्टीनं तुम्हाला वाटते का तुमचे जेवढे तुमचे शिलेदार आहेत ते तुम्हाला तितक्याच ताकदीनं साथ देणार? मला हे 12-18 बलुतेदार आहेत ना, एवढे पाहिले की समोरचा विरोधक विचार करणार की आपण घरी बसलेलं बस होईल, एवढी आपली ताकद आहे. सगळा समाज बाहेर निघाला तर काही लढाई करायची, संघर्ष करायची जरूरत नाही. समोरची गर्दी पाहिली तो संघर्ष करणारा आपणच घरात शांत बसू शकतो, एवढी मला स्वतःला खात्री वाटते. विरोधक संपत्तीने गडीगंज असतील तरी सुद्धा हे 12 बलुतेदार आहे माझ्याबरोबर, एवढी मोठी ताकद असताना त्यांची संपत्ती या आमच्या समाजापुढं 18 बलुतेदाराच्या पुढं काही त्याचा उपयोग होऊ शकत नाही अशी खात्री वाटते. जोशी काका, या निवडणुकीमध्ये अर्थात प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशांचा बाजार होतो, इथे यावेळेला सुद्धा होणार आहे ही सर्वांनाच माहिती आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही पुरे पडू शकाल? आमच्याकडे पैसा जरी नसला तरी हा 18 कड समाज माझ्याबरोबर असल्यामुळं त्याचा पैसा किती जरी दिला त्यांनी तरी ह्या समाजापुढं ते आपल्यापुढं फिके पडू शकतील. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्रात झंझावात चालू केलेला आहे आणि सगळे उमेदवार उभे करत आहेत, एवढी मोठी ताकद बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आहे. त्यांच्यावरती मोठमोठे संकट येतात तरी ते जुमानत नाही आहेत. पण बाळासाहेबांची जी ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये ही आमच्या पाठीमागं असल्यामुळं किती जरी विरोधक समोर आला तरी आम्ही त्याला घाबरू शकत नाही असं मी समोरच्या लोकांना आवाहन करतो. धन्यवाद. मला खात्री आहे की तुम्ही जरी आता या ठिकाणी असलात, तुम्ही आता नवीन या रिंगणामध्ये असलात तरी तुमचा विचार फार मोठा आहे आणि हा विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही ज्या विचाराने रिंगणामध्ये उतरलेला आहात एक कुणबी नेतृत्व आज मिळालेलं आहे आणि लोक मला खात्री आहे की तुम्हाला त्या पद्धतीनं पाठिंबा देतील. तुर्तास रत्नागिरी वनच्या वतीनं आम्ही तुम्हाला या निवडणुकीसाठी तुमच्या भावी आयुष्यासाठी लाख शुभेच्छा देतो. तुम्ही आमचे संवाद साधलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर हे होते जोशी काका. पाहूया येत्या निवडणुकीमध्ये जोशी काका कुठे दिसतात, कशा प्रकारे समाज त्यांना पाठिंबा देतो आणि आज बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास त्यांच्यावरती दाखवला आहे तो विश्वास ही आपली सगळी बहुजन जनता किती सार्थ ठरवते हे पाहण्यासाठी नक्कीच आपण सर्व असू. मी शाहिद खेरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन. धन्यवाद.